या ठिकाणी बरेच असे काही महत्त्वाचे विषय होते। यामध्ये नवी मुंबई शहरामध्ये एक जे 10 विषय होते ते पूर्ण नवी मुंबई शहरामध्ये कीटकजनक रोग यंत्रणा हे म्हणजे कीटकनाशक फवारणीच्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव होता। या प्रस्तावामध्ये अनेक सदस्यांनी चर्चा केली की योग्य वेळी फवारणी होत नाही, योग्य वेळी फवारणी झाली पाहिजे। आणि या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की फवारणी करतेवेळी पूर्णपणे त्या केमिकलचा कितपत वापर करतात, कर्मचारी हजर आहेत की नाही किंवा कशा पद्धतीने करतात, ह्या सर्व गोष्टीचा वापर करून त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप होता, म्हणजे आपण जेवण त्यांना ज्या कंपनीच्या माध्यमातून देतो त्या कंपनीनं योग्य जेवण आहार देतात की नाही, त्याच्या कशा पद्धतीने देतात, तो विषय देखील होता, तो आपण या ठिकाणी तकूब केलेला आहे। आणि आपल्याला माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अनेक बहुउद्देशीय कामगार काम करत असतात, परंतु हे काम करत असताना ते वेळेवरती कामावरती हजर आहात की नाही किंवा कशा पद्धतीने काम करतात, त्यांना ते कॉन्ट्रॅक्टर साफसफाई करताना किंवा बहुउद्देशीय इमारतीमध्ये काम करणारे कर्मचारी यांना जे साहित्याचं वाटप व्यवस्थित झालं आहे की नाही, या सर्व गोष्टीचा आज या ठिकाणी ठराव घेण्यात आलेला आहे। आणि तो आपण या ठिकाणी तो लवकरात लवकर, ज्यांचं टेंडरांची वेळ संपलेली आहे तरी देखील हा मुदतवाढ आणलेला आहे। हे मुदतवाढ न होता आपण वेळेत एक लवकरात लवकर महिन्याभरामध्ये आपण ते टेंडर काढावं आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सेवा देण्यात यावी, असे या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात